सामान्यपणे भांडवल म्हणजे पैसा असंच समज असतो. पण मगाशी तुम्ही म्हणलात की जमीन म्हणजे भांडवल आहे. तर असा उल्लेख तुम्ही केला होता. तर मग भांडवल आणि पैसा याच्यामध्ये फरक कसा करणार तुम्ही? मग अशी जमिनीचं जे मी म्हणालो ते भांडवलशाही समाजात जमीन भांडवल बनते तोपर्यंत ती नसते असा फरक करायला म्हटलं होतं. पैशाचं पण तसंच आहे. पैसा हा प्राचीन काळापासून आहे. पण पैसा असला की आपोआप भांडवल असतं असं नाही. तर भांडवल म्हणजे काय ह्याची एक प्रचलित व्याख्या आहे. पैसा संपत्ती काही असलं की ते त्याला भांडवल म्हणतात. मार्क्स तसं त्याच्याकडे बघत नाही. मार्क्स असं म्हणतो की भांडवल नीट डिफाईन केलं पाहिजे आपण. एखादा माणूस श्रीमंत असू शकतो पण तो भांडवलदार नसू शकतो. म्हणजे त्याच्याकडे खूप संपत्ती घेऊन बसलाय तो, पण नेसेसरीली तो भांडवलदार नाही आहे अनलेस अँड अंटील तो ते पैसे इन्व्हेस्ट करून वेज लेबर विकत घेऊन प्रोडक्शन प्रोसेस करून त्यातून प्रॉफिट मेकिंगचा इंटेन्शन ठेवेपर्यंत त्याला कॅपिटल म्हणता येत नाही. आता त्याला लॉस होईल का फायदा होईल हा पुढचा भाग आहे. पण त्याचं इंटेन्शन हे पाहिजे की मी श्रमशक्ती विकत घेऊन उत्पादन करणार आणि त्यासाठी जमीन वापरली गेली, त्यासाठी मशिनरी वापरली गेली, त्यासाठी पैसा वापरला गेला तरच ते भांडवल बनतं. म्हणजे मार्क्स भांडवलाकडं एक रिलेशन म्हणून बघतो. म्हणजे पैसा आणि श्रम किंवा भांडवलदार ही व्यक्ती आणि श्रम याच्यामध्ये एक विशिष्ट नातं ज्या मिनिटाला अस्तित्वात येतं आणि ते कार्यरत होतं त्यालाच तो भांडवल म्हणतो. बाकी जर मशिनरी 10 वर्ष पडून असेल ती भांडवल नाही, ती मशिनरी आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळं पैशाबद्दल असं होतं की पहिल्यांदा ज्याला आपण म्हणू मॉनेटरी इकॉनॉमी म्हणजे व्यापारामध्ये पहिल्यांदा पैसा हा येतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना संपत्ती ही पैशातून निर्माण होते असं पण येतं डोक्यामध्ये. म्हणजे सगळे जे सिद्धांतनं जर आपण बघितली, मार्क्स त्याची मांडणी चांगली करतो यंग एजमध्येच आणि नंतर पुन्हा कॅपिटलमध्ये. तो म्हणतो की सुरुवातीला लोकांना असं वाटायचं की पैसाच संपत्ती निर्माण करत असतो. मग लोकांच्या असं हळूहळू लक्षात आलं की मर्कंटाईल सिस्टीम म्हणजे व्यापारातून पैसा निर्माण होतो. मग फिजिओक्रॅट्स आले म्हणजे त्यांना असं वाटायला लागलं की शेतीतून संपत्ती निर्माण होते. पण ॲक्च्युली श्रमातून कशी संपत्ती निर्माण होते हे आत्ता इंडस्ट्रियल सोसायटी आल्यानंतर आपल्याला क्लिअर होतं. तोपर्यंत ते समाजाला क्लिअर होत नाही. मग ती टर्म घेऊन आपण पाठीमागे जाऊ शकतो. त्यामुळे तो पैशाला मनी कॅपिटल असाही शब्द वापरतो. म्हणजे ज्या वेळेला पैशातून व्यवसाय सुरू केला जातो त्यावेळेला तो मनी कॅपिटल म्हणतो, मर्चंट कॅपिटल म्हणतो, असे वेगवेगळ्या कॅपिटलला तो शब्दप्रयोगही करतो. मुद्दा काय आहे की एखादी गोष्ट कोणत्या संबंधांमध्ये अस्तित्वात आहे, स्ट्रक्चरमध्ये, रचनेमध्ये, आणि काय कार्यात्मकता ती निभावते, काय फंक्शन करते, त्याच्यावरून तो ते ठरवतो. ना की नुसतं वस्तू आहे म्हणून त्याला कॅपिटल म्हटलं असं असं अजिबात नाही. त्यामुळे एखादा माणूस नुसताच रस्त्यात फिरत असेल तर तो वेज लेबर नाही आहे अनलेस अँड अंटिल ही इज एम्प्लॉईड टू प्रोड्यूस समथिंग ऑन बेसिस ऑफ वेजेस. ही त्याचं म्हणणं की ही क्लॅरिटी पाहिजे आपल्याला, त्याच्याशिवाय आपण सायन्स म्हणून मांडणी त्याची करू शकत नाही. आता मार्क्सचं पैशाबद्दलचं लिखाण फार इंटरेस्टिंग आहे आणि सुंदर आहे. ते EPM मध्ये पॉवर ऑफ मनी नावाचे त्याचे एक 4-3 पान आहेत. त्याच्यात तो म्हणतो की पैसा काय आहे, तर माणसं संपत्ती निर्माण करतात, त्या संपत्तीचं रूपांतर पैसा या फॉर्ममध्ये होतं आणि तो पैसा मग माणसापासून दुरावू शकतो. म्हणजे माझ्यापासून पैसा दूर जाऊ शकतो, तो तुमच्या हातात येऊ शकतो. म्हणजे मी निर्माण केलेल्या संपत्तीचं पैसा हे रूप तुमच्या हातात गेलं आणि तुम्ही त्या आधारावर मला जर विकत घेऊ शकलात तर तो पैसा माझ्यावर आता राज्य करायला लागलेला आहे. त्यामुळे तो असं म्हणतो की पैसा ही माणसाच्या एलिनेटेड पॉवर आहे असं तो म्हणतो. म्हणजे माणसाची जी सर्जनशील शक्ती आहे ती शक्ती त्याच्या हातात न राहता दुसऱ्यांकडे जाण्याचं एक मेकॅनिझम म्हणून पैसा ऑपरेट व्हायला लागतो. म्हणजे पैसा हा विनिमयासाठी उपयोगी आहे, स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणून उपयोगी आहे. म्हणजे आपल्या इकॉनॉमिक्समध्ये ज्या नेहमीच्या व्याख्या देतात त्या आहेच, पण तो म्हणतो की ह्याच्या पलीकडे जाऊन पैसा एक पॉवर म्हणून कसा ऑपरेट व्हायला लागतो आणि तो डॉमिनेट कसं करायला लागतो अख्खी व्यवस्था. आणि हे डॉमिनेशन, हा पैसा हे माणसाच्या परात्म शक्तीचं एक एक्सप्रेशन आहे, एक रूप आहे. तर परात्म शक्ती म्हणजे काय, तर 1 मिनिटात मला ते सांगायला पाहिजे की मार्क्सचा सगळा जो पॉलिटिकल इकॉनॉमीचं क्रिटिक, भांडवलशाहीची जी सगळी समीक्षा आहे त्याचा कॉर्नर स्टोन असं म्हणता येईल. तो म्हणतो की माणसं उत्पादक कृती करत असतात नॅचरली, बेसिकली, पण ज्या वेळेला तिचं श्रमात रूपांतर होतं एका विशिष्ट टप्प्यावर इतिहासामध्ये, म्हणजे आता ते नुसती उत्पादक कृती, म्हणजे मी जर पेंटिंग करत असेल तर ती माझी निर्मितीक्षम उत्पादक कृती आहे. पण मला पेंटिंगला जर होर्डिंगला पेंटिंग करण्यासाठी कोणी विकत घेतलं तर नाव इट इज लेबर, नॉट प्रोडक्टिव्ह म्हणजे क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी. हा फरक झाला. तर तो म्हणतो की ह्या प्रक्रियेमध्ये
माझ्या निर्मितीतून म्हणजे माझ्या श्रमातून निर्माण झालेली गोष्ट ही माझी न राहता दुसऱ्याकडे जाण्याचं मेकॅनिझम जे सुरू होतं सरंजामशाहीमध्ये खंडरूपात होईल, पण भांडवलशाहीमध्ये प्रत्येक कामगार जे तयार करतो ते त्याचं नसतंच ना. यू आर पेड वेजेस, तू जे तयार केलंस ते भांडवलदाराचं आहे. त्याच्यावर संपूर्ण त्यानं असं उभं केलेलं आहे की भांडवलशाहीचा मूळ पाया याच्यामध्ये आहे की तुझे श्रम मी विकत घेऊ शकतो आणि त्या श्रमाची निर्मिती मी विकत घेऊ शकतो, याच्यावर हा सगळा इमला उभा. त्यामुळे एलिनेटेड लेबर असा तो शब्द वापरतो. म्हणजे पहिलं झालं क्रिएटिव्ह, दुसरं झालं लेबर, तिसरं आता तो म्हणतो एलिनेटेड लेबर इज द बेसिस ऑफ कॅपिटलिझम. कॅपिटलिझममधलं लेबर हे नॉन एलिनेटेड असूच शकत नाही, कारण ते ज्या क्षणी पैशाने विकत घेतलं जातं त्या क्षणी ते तुमच्यापासून दुरावायला लागलेलं असतं. म्हणजे तुझा आनंद, तो जो निर्मितीचा आनंद आहे, म्हणजे तो आनंद तुला मिळत नाही ना, कारण ही निर्मिती दुसऱ्याची आहे. त्याच्यात पुढे जाऊन तो असं म्हणतो की ह्यातून जी सतत संपत्ती निर्माण होते ती संपत्ती किंवा ते भांडवल, तो असं म्हणतो की आज कामगार जे भांडवल निर्माण करतो, श्रमातून संपत्ती निर्माण करतो, मूल्य निर्माण करतो, ते उद्याला त्याच्या उरावर म्हणून पुन्हा भांडवल म्हणून बसणार असतं. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, कारण त्याच्या आधारे त्याचं पुढचं चक्र चालू राहतं ना. भांडवलदाराला पैसे आले आणि तो दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा एम्प्लॉय करतो त्या पैशाच्या आधारे. त्यामुळे पैसा हे माणसापासून त्याची सर्जनशील शक्ती दुरावल्याचं एक माध्यम किंवा अभिव्यक्ती म्हणून आहे. आणि त्याच्यात मग तो असं म्हणतो की पैसा काय हवा करू शकतो. तू एखादा माणूस मठ्ठ असेल तर पैशाच्या जोरावर तो हुशार लोकांना पदरी ठेवून हुशार असल्याचं समाजामध्ये स्थान निर्माण करू शकतो. एखादा माणूस खूप क्रूर असेल तरी तो पैशाच्या आधारे एखाद्या स्त्रीचं प्रेम मिळवून मी कसा प्रेमळ आहे असं दाखवू शकतो. असं फार सुंदर वर्णन मार्क्सने, हे 26व्या वर्षीचं वर्णन आहे त्याचं. आणि हे सगळं तो म्हणतो की अशा रीतीनं पूर्ण डिस्टॉर्ट होतं जग. आपण असं केलं पाहिजे, लेट अस अज्युम देर इज नो मनी, असं तो म्हणतो. आणि मग माणसं माणसांना माणूस म्हणून भेटतील. आणि मग माझं प्रेम जर रिअलाइज नाही झालं तर मी असं मानेन की मी त्या व्यक्तीच्या प्रेमाला केपेबल नाही आहे आणि मी त्याचं दुःख माणूस म्हणून सहन करेन. पैशाच्या आधारे मी त्याच्यावर मात करणं हे अत्यंत विकृत आणि अमानवी प्रकरण आहे. त्यामुळं थ्रूआउट त्याचं जे पुढं कॅपिटलपर्यंत पैशाचं विश्लेषण जातं त्याच्यामध्ये ते हे दाखवतं की पैसा हा संपूर्ण एका टप्प्यावरती मग त्याचं फायनान्स कॅपिटल बनतं, बँकिंगमध्ये जातं, आणि हाऊ इट डिस्टॅबिलायझेस द इकॉनॉमी. ते प्रोडक्शनमध्ये डिस्ट्रक्शन सुद्धा कसं आणू शकतं. सायमल्टेनियसली मगाचपासून मी म्हणतोय तसं तो हेही दाखवतो की पैशामुळे ह्या सगळ्या प्रक्रिया सुलभ कशा झाल्या पहिल्या टप्प्यावर म्हणजे आजही त्या होतच असतात. म्हणजे असं नाही आहे की पैसा असल्यामुळे, पैशाने हे जसं सुलभ होतं त्याचं तेच म्हणणं असतं नेहमी की फक्त एका बाजूकडे बघू नका. पैशाने इकॉनॉमी चालायला सुलभता आली, पैशामुळं मगाशी म्हटलं तसं श्रमिकांना किंवा दलितांना किंवा भूदासांना मुक्ती मिळाली, पण तोच पैसा एका विशिष्ट कॉन्टेक्स्टमध्ये आता बंधनं कशी निर्माण करतो. असं मार्क्सचं जे एकूण विश्लेषण आहे पैशाच्या विषयी, ते पैसा एक एलिनेटेड माणसाचीच ताकद म्हणून काय आहे, आणि जेव्हा एम्प्लॉय होतं तेव्हा ते भांडवल आहे, तोपर्यंत ते भांडवल म्हणून नाही आहे. आणि वेल्थ ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असू शकते. माझं घर आहे, माझे स्कूटर आहे, माझी चप्पल आहे, एनी डॅम थिंग इज वेल्थ, ज्याच्यामध्ये काहीतरी मूल्य गेलेलं आहे आणि ते आहे, आपण वापरू शकतो. पण वेल्थसुद्धा पैशाच्या रूपातही असेल किंवा नसेल, वेल्थसुद्धा एम्प्लॉय केली तर कॅपिटल बनेल, नाही तर नाही बनणार. वेल्थ इज अ व्हेरी जनरल टर्म. त्याचा एक फॉर्म मनी आहे, आणि मनी व्हेन एम्प्लॉईड अमुक अमुक पद्धतीनं देन इट बिकम्स कॅपिटल, असं ते बघता येतं थोडक्यात.